बघा, मी नवीन YouTube चॅनल खोललाय आणि आपण सगळे कसे आहात? बरे आहात ना? तर बरेच असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. माझ्या सद्गुरूजवळ प्रार्थना करते, तर प्रत्येकाचं शरीर हे तंदुरुस्त राहावं. प्रथमतः ही अरदास करते सद्गुरूजवळ. आणि तुम्हाला भाजी करायचं टेन्शन येत असेल, तर मी नवीन YouTube चॅनल म्हणजे आपल्या नवीन-नवीन रेसिपी घेऊन येते. तर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला भाजी काय करायची सुचत नसलं, अरुणाज रेसिपी YouTube चॅनल खोलायचा. त्यात बघायचं भरपूर अशा भाज्या आणि एकदम सोप्या पद्धतीच्या भाज्या मी टाकलेल्या आहेत. त्यातली कुठलीही भाजी चटकन करून घ्यायची, कारण एक झटपट रेसिपी आहे आपली. आणि त्यात मी आज करणार आहे मस्त असा राजमा बघा. कारण ना मी आज खूप दिवसातून मला बाजारात राजमा म्हणजे दिसला. मी म्हणलं चला आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना आपण छान आज राजम्याची रेसिपी करून देऊ. त्यामुळं मी आज राजमा आणला आणि मस्त असं तुम्हाला राजमा बनवून देणार आहे मी. आणि पटकन अगदी कमी साहित्यात, काहीच लागत नाही त्याला, एकदम कमी साहित्य. एक कांदा, एक टोमॅटो, थोडंसं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपले घरचे मसाले थोडेसे. तर एवढंच बघा, झटपट ते सगळं आपल्या घरात असतंच ऑलरेडी. तर त्यात छान मी भाजी करून देणार आहे तुम्हाला. तर आपली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा, लाईक शेअर करत जा. आणि कशी झाली भाजी केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. मला नक्की कमेंट करून कळवत जा की आपली भाजी कशी झाली. तर चला आपण आता करूया राजम्याची भाजी करायला सुरुवात. हे बघा, मी असा गावरान म्हणजे गावरान नाही म्हणता यायचं याला, पण सगळेच बनवतात असा राजमा आणलेला आहे. तर आपण आता हे शेंगा मस्त सोलून घेऊ आणि मग परत तुम्हाला दाखवते मी आपण कशा शेंगा सोलल्यात त्या. त्या राजमा सोलून घेतलाय बघा. आणि आता आपण त्याला धुवून थोडं बाकीची तयारी होईपर्यंत त्याला थोडं शिजत घेऊया. आणि शिजताना त्याला थोडं मीठ आणि हळद नेहमी टाकत जा बघा. असं काही कडधान्य शिजवायचं म्हटलं ना, कुकरमध्ये जरी शिजवायचं असेल ना, तरी पण मीठ आणि हळद टाकायची थोडीशी. तर मस्त टेस्ट आहे, म्हणजे चव येते बघा चांगली त्याला. तर इथे बघा आपण धुवून घेतलाय आपला राजमा. आणि त्यात आता आपल्याला घालायची बघा थोडीशी हळद. हळद थोडी घालायची, नंतर भाजी बरोबर आपण परत टाकणार आहोत फोडणीला. आणि थोडंसं मीठ घालायचंय, म्हणजे अगदी राजम्याला चव येईल एवढंसच मीठ घालायचं आपल्याला बघा. आणि तर आता एक 10 ते 15 मिनिटात शिजून होतो राजमा, कारण तो ओलला असतो त्यामुळं. तर आपण त्याला आता शिजायला ठेवूयात. तर इथे बघा आपण अर्धा किलो राजमा आणला होता मी. सोलून एक 300 ग्राम तरी झाला असेल बघा तो. आणि त्यासाठी आपल्याला, मी 4 मेंबरसाठी इथं भाजी करणार आहे आता. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागते बघा. इथे मी खोबरं थोडंसं जास्त घ्यायचंय आपल्याला भाजीला ह्या. खोबरं थोडं जास्त घ्यायचंय. लसूण बघा, गावरान लसूण आहे. मी थोडाच घेतलाय कारण त्याचा वास खूप येतो. अद्रकचा छोटासा तुकडा घेतलाय. एकच टोमॅटो घेतलाय, मीडियम साईजचा आहे, खूप मोठा नाही छोटा नाही. एकच कांदा घेतलाय, खूप छोटा नाही मोठा नाही. आणि कढीपत्ता, कोथिंबीर, बस आपल्याला एवढंच लागणार आहे. तर चला आपण सगळे मसाला रेडी करून घेऊयात. आपण राजमा शिजला का नाही बघू, अजून थोडासा कच्चा आहे. पण आपल्याला फोडणी देईपर्यंत, कांदा टोमॅटो परतेपर्यंत शिजणार आहे आपला. तर आपण दुसऱ्या गॅसवर राजमा शिजायला ठेवू आणि इकडच्या गॅसवर बाकीची तयारी करू. तर इथे बघा आपण सगळी तयारी केली. आता कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि पेस्ट पण करून घेतली. लसूण, खोबरं आणि अद्रक, थोडीशी कोथिंबीर घातली मी. आणि आता आपण आपली कढई इथे तापलेली आहे. आता 2 चमचे तेल घातलंय आपण. तर इथे आपलं तेल तापलेलं आहे बघा. आता आपण मोहरी टाकू. मोहरी थोडी कडकडून घेऊ. आता जिरं टाकू. कढीपत्ता टाकू. कांदा टाकू. कांदा परतल्यावर टोमॅटो पण टाकून घेतलाय. आणि टोमॅटो टाकून आता आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवणार आहे, म्हणजे टोमॅटो आपला मऊ होईल चांगला. आपण बघूयात आपला टोमॅटो छान मऊ झालाय बघा. आता आपण टाकू
आपली पेस्ट केलेली. आणि आपल्याला आता तेल सुटेपर्यंत पेस्ट आपली परतून द्यायची. त्याच्यावर पण आपण 2 मिनिटं झाकण ठेवूयात. बघा आपला मसाला मस्त परतला, तेल सुटलंय त्याला. आता आपल्याला इथे टाकायचंय बघा 1च चमचा लाल मिरची पावडर घेतली. हे बघा 1च चमचा लाल मिरची, आपली बेडगी मिरची पावडर आहे, कलर साठी असते फक्त, ही तिखट नसते. आणि आपला घरगुती जो मसाला असतो तो मी इथे 2च चमचे घेतलाय, फक्त छोटे चमचे आहेत मसाल्याच्या डब्यातले. आणि आपल्याला टाकायची थोडीशी धना पावडर. मी 1 चमचा धना पावडर घेते बघा. आपण इथे हळद शिजताना टाकलेली, त्यामुळे थोडीशीच हळद टाकायची आपल्याला. जास्त काही मसाला लागत नाही आणि भाजी पण मस्त होती. आणि याला 1-2च मिनिटं परतवायचं आपल्याला फक्त. तर बघा इथं आपला मसाला परतलाय बघा, अजिबात तेल दिसत नाहीये, पण तरी छान येईल बघा. कारण जेव्हा आपण गरम पाणी टाकतो ना मसाल्यात, तेव्हा मस्त तरी येते त्याला. आपण जे राजमा शिजायला टाकला होता त्यातलंच गरम पाणी थोडंसं टाकणार आहे. तिथे आपण अजून गरम पाणी टाकतो. बघा आपल्या मसाल्याला बिलकुल तेल दिसत नव्हतं, आता तरी कशी येते बघा. आणि 1-2 मिनिटं परतून द्यायचंय. मसाला पण चांगला शिजतो आणि तरी पण छान येते बघा गरम पाण्याने. तरी आली आपल्या मसाल्याला. आता आपण जो राजमा शिजवलाय तो टाकू त्यात. आणि तुम्हाला जशी हवी तशी भाजी करा. पातळ आवडत असेल तर पातळ करा. हे बघा मस्त आपली राजम्याची भाजी रेडी झालेली आहे. आमटी म्हणू शकतो, भाजी म्हणू शकतो, काही पण तुम्हाला जसं वाटेल तसं म्हणा. म्हणा तुम्ही. मस्त भाजी तयार झाली. आणि राजमा सिजनेबलच मिळतो, नेहमी काही राजमा मिळत नाही, सिजनेबल मिळतो. तर तुम्ही राजमा आणून नक्की आपली ही रेसिपी ट्राय करा. आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की कळवा. कारण सोपी, एकदम सोपी रेसिपी आहे आणि गडबडीत करण्यासारखी सुद्धा आहे. तर फक्त शेंगा सोलायला वेळ लागतो जरा. आणि आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. तर आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असंच सहकार्य मला तुमचं रोज लाभू द्या. तर धन्यवाद.